मम्माच्या विशेषताबद्दल रात्री थोडं उषाबेनजी तर उषाबेनजी सांगत होत्या, त्या म्हटल्या मी मोहिनीबेनजींच्याकडून ऐकलं म्हणजे मम्मांच्याबद्दल. तर मम्मांचं जीवन एक आदर्श जीवन होतं, म्हणजे इतकं की आजपर्यंत मम्मांच्यासारखे दुसरे कोण म्हणजे झालेलेच नाही. मातेश्वरींजींच्यासारखे आजपर्यंत तरी दुसरे कोण झालेले नाही असं म्हणजे उषाबेनजी म्हणत. तर मम्मा कसं नेहमी मम्माचा हाजीचा पाठ, बाबा जे काय सांगतील ते त्यांनी कधीच असं म्हणजे का किंवा प्रश्न कधी त्यांच्या मनात आला नाही. मग ते बरोबर असू दे 2 आणि 2 5 बाबाने म्हटले तरी पण त्या होय म्हणायच्या. मग बाकीच्या दादी वगैरे म्हणायच्या मम्मा असं कसं होय म्हटला तुम्ही. तर बाबा सांगतात ना 5 तर 5 असं म्हणजे बाबांच्यावर एकतर दृढ निश्चय. दुसरं म्हणजे मम्मांचं जीवन म्हणजे पूर्वीचं जीवन म्हणजे ज्ञानात यांना पूर्वीचं जीवन पण मम्मांचं म्हणजे खूप सुंदर होतं असं सांगितलं. त्याच्यानंतर सुद्धा मम्मा म्हणजे त्यांच्यात कुठलीही विशेषता नव्हती अशी नाही. त्या गीत तरी इतकं सुंदर म्हणायच्या की ते गीत म्हणायला लागल्या किंवा ओमचा ध्वनी करायला लागल्या की साक्षात सरस्वतीची म्हणजे हे व्हायची भासना व्हायची. मग मम्मा मुरली जरी ऐकायला बसल्या तरी बाबांच्या साईडला बसायची आणि मुरली सभेपर्यंत त्या बाबांच्याकडेच म्हणजे असं कधी त्यांनी त्यात भावना पण आली ना त्याच्यात, हे दुखलं ते दुखलं असं कधी नाही. आणि दुसरं म्हणजे बाबा एकदा मम्मांना विचारायचे मग आज बाबांनी काय काय ऐकवलं, तर जशीच्या तशी मुरली रिपीट व्हायची, त्यात एखादाही शब्द इकडे तिकडे व्हायचा नाही. म्हणजे इतकं ते मनपूर्वक म्हणजे ह्यानं मुरली ऐकायच्या. निश्चय तर बाबांच्यावर एवढा आहे की म्हणजे शब्द बाबांचा मोडायचा नाही ना. मग असंच एकदा पांडव भवनमध्ये सगळेच होते आणि एक पार्टी आलेली जात होती. तर त्यांनी एक अनुभव सांगितला की त्या पार्टीला बाबा म्हणजे सगळ्याच बहिणी म्हणजे दादी वगैरे घालवायला पोचवायला तिथंपर्यंत गेले ना. मग बाबा ब्रह्माबाबा पण होते त्याच्यात, मम्मा पण होत्या आणि पार्टीला पोचवायला तिथंपर्यंत गेल्यानंतर तिथं गेल्यावर बाबांनी सांगितले की मम्मा यांना सगळ्यांना साबुदाण्याचा हलवा म्हणजे देऊया आपण जाताना. आता पार्टी तर निघालेली होती. मग बाकीच्या म्हणजे बहिणी किंवा दादी एकमेकीकडे बघायला लागल्या वाटतं की आता कधी व्हायचा तो, पण मम्मानी हा म्हटल्या. त्यासाठी मम्मा आत गेल्या, भंडाऱ्यात जाऊन त्या बनवायला लागल्या हलवा. त्या हलवा बनवायची तयारी करत होत्या आणि बाबा इकडे पार्टीला पोहोचवत होते. त्यात मोहिनीबेनजी म्हणजे त्या म्हटल्या की लहान होत्या, त्या पळत पळत मम्माकडे आल्या आणि म्हटल्या मम्मा आता कधी म्हणणार, बाबा पार्टीला घालवायला लागले. मग मम्मा काय बोलल्या नाही, फक्त हसल्या म्हणजे, पण ते आपलं काम करत राहिल्या. आता बाबांनी सांगितलं नाही तर करायचं. मग मोहिनीबेनजी परत बाहेर गेल्या. तर ती पार्टी बाबा त्यांना कुठल्या तरी एका झाडाखाली असं पांढरा रुमाल दाखवून बाईक म्हणजे करायचे, मग तिथंपर्यंत पार्टी पोचलेली होती. परत मग मोहिनीबेनजी आत आल्या आणि म्हटल्या मम्मा पार्टी तर गेली. मम्मा काहीच बोलत नव्हत्या म्हणे. आणि मग आता तुमचा हलवा काय होणार नाही, मग इथंच राहणार असं म्हणे. मम्मा एवढंच म्हटल्या की म्हणे बाबांनी सांगितले ना, मग बाबाला माहिती असेल की ह्याचं काय होणार पुढे ते. मग तरी पण ती पार्टी बस स्टॉपवर पोचली. मग मम्माने हलवा बनला, त्यांचा बनला, डब्यात घालून बाबांच्याकडे घेऊन आला. मग बाबांनी म्हटले म्हणे आता हा कोण पोचवणार, तर मग एक कोणतरी बाई होते, ते सायकलवरनं पोचवायला जाणार स्टॉप. तर त्यांच्याकडे दिला, ते बाई गेली. ते बाई तिथं पोचले तोपर्यंत बस सुटलेली होती. तरी ते बाई एवढ्या स्पीडनं सायकल पळवत होते आणि त्या बसला हात करत होते म्हणून म्हणजे थांबा म्हणून. आणि त्या समोरच्या आरशातनं त्या बस ड्रायव्हरला दिसले की बाबा कोणतरी पाठीमागे येते आणि हात करते, म्हणून त्यांनी गाडी थांबवली आणि तो डबा तिथपर्यंत पोहोचला. पण त्यावेळेचा त्या मुलांचा जो काही आनंद किंवा ते मिळाल्याचं समाधान होतं म्हणजे ते समाधान एक वेगळंच होतं. म्हणजे असं कारण ते बाबांनाच माहिती की मम्मांच्याकडनं काय म्हणजे कसं करून घ्यायचं किंवा इतरांच्याकडनं म्हणजे हा तिचा पाठ कसा हे करायचा ते मम्मांच्याकडनं शिकायला पाहिजे असं म्हणजे त्याचं म्हणजे एक उदाहरण सांगितलं. अशा होत्या मातेश्वरी मम्मा.